माझ्या बाबांना काही होऊ देऊ नकोस, सुखरूप ठेव त्यांना. डॉक्टर बघा हो माझ्या भावाला काय झालंय, जर लवकर बरं करा त्याला. अहो तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. बघवत नाही हो मला. नंदाका जरा शांत हो, डॉक्टरांना त्यांचं काम करू दे. अरे कशी शांत हो, बघ ना आपल्या विश्वंभरची अवस्था काय झाली आहे. मी नाही बघू शकत रे विश्वंभरला असं. नंदाका भैयाला काही होणार नाही, आई अंबाबाई आपल्या पाठीशी आहे. हा तू तू चल चल बाहेर. मी थांबते थोडा वेळ त्याच्याबरोबर. नंदाका इथे डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत, चल आपण बाहेर थांबूया. ये. स्वीटीला बाजूच्या वॉर्डमध्ये ऍडमिट केलं. साहेब कसे? डॉक्टर साहेब, माझे बाबा ठीक होतील ना? काही होणार नाही, तुम्ही सगळे शांत राहा. तुम्ही सगळे बाहेर जाता का? आम्हाला आमचं काम करू दे. पण बाहेर थांबूया प्लीज. या. विश्वंभर साहेबांवर हल्ला झाला. काय सांगायलीस? काय विश्वंभर साहेबांवरती हल्ला झाला? असा कसा झाला, कुणी केला? ते काहीच माहित नाही आम्हाला, पण ह्याच्यात लिहिलंय की हॉस्पिटलमध्ये नेलंय काहीतरी त्यांना आणि स्वीटीला पण काहीतरी झालंय. अरे देवा, बरे आहेत ना ते दोघं? काय झालं नाही ना त्यासनी? काय आम्हाला पण नाही माहिती, ते सोशल मीडियावर दिसलं तेवढंच कळतंय. अगं पण कोणी केला? माझ्या शोभूला काय झालं नसेल ना? अगं नाही माहिती, त्याच्याबद्दल काय आलंच नाही ह्याच्यात. अगं बघ की बघ लवकर. वय आम्ही बघतो, सर्च करतो. ए, थांब थांब, ते काय सगळं राहू दे. ते पहिल्यांदा फोन लाव शुभूला. लावतो फोन, आहे तू आधी शांत हो. आण ना. असा कसा हल्ला झाला साहेबांवर? यात त्या अलकनंदाबाईचा काही डाव तर नसेल ना? बाईचं पण घरातल्यासनी कळलं वाटतं. हा ताडे बोल. हॅलो शुभू, ऐक की, अरे आम्ही ते हॅलो शुभू. शुभू मला कसा आहेस रे? काय झालं नाही रे तुला? अरे बोल की काहीतरी. आई 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 शांत हो. अगं मी ठीक आहे. तेव्हा इकडं साहेबांनी स्वीटीवर उपचार चालू आहेत आणि ते शुद्धीवर येतील असं डॉक्टर बी बोललेत. तू नको काळजी करू. ए शुभू, आम्ही येतो. आई नको, तुम्ही नका इकडे येऊ. अरे का पण? अगं तुम्ही इकडे आला ना, पोलीस तुम्हाला आत सोडणार नाही आणि बाहेर ना पत्रकारांचा आणि कार्यकर्त्यांचा लय गोतावळ आहे. त्यामुळे तुम्ही नका येऊ, ऐका माझं. बर काळजी घे तू. होय. आणि आई ऐक ना, स्वीटीच्या घरच्यासनी बी सांगा, त्यांना इकडे पाठव, त्यासनी सोडतील आत. काळजी घे हा बाळा. काय बोललं? काय म्हणलं शुभू? स्वीटीच्या घरी निरोप द्यायला सांगितलंय त्यांनी. मी स्वीटीच्या आईला निरोप देऊन येते. आणि आम्ही पण जातो. स्वीटी काय करायला लागलेस? डोकं फिरले का तुझं? फिरलंय की माझं डोसक तुझ्या प्रेमात. स्वीटी मी तुला आधीच सांगितलंय, माझ्यापासून लांब राहायचं. गप की रे शुभू, मला चांगलंच ठाऊक आहे तुझ्या मनात माझ्यासाठी प्रेम आहे आणि ते तू समद्यांसमोर दाखवून पण दिलंस, आहे का नाही? काय स्वप्न बिप्न बघितलेलंस काय? स्वप्नात तर मी तुला रोज भेटतच असतोय रे, पण आता वाटालंय हे माझे स्वप्न लवकरच खरं होणार आहे. तू काय भांग बिंग पिऊन आलेस काय? काय बडबडा लागलीस? बरोबर तेच बडबडतोय मी. मला सांग, जर तुझं माझ्यावर प्रेमच नसतं तर मला उचलून घेऊन आला असतास तू? हे प्रेम नाही तर काय आहे? जर प्रेम नसतं का नाही, असंच टाकून दिलं असतंस की, आहे का नाही? स्वीटी त्याला प्रेम नाही म्हणत, त्याला माणुसकी म्हणतात. तुझ्या जागी दुसरं कोण बी असतं ना, मी तेच केलं असतं. तू काय पण म्हण, पण तुझ्या मनात माझ्यासाठी प्रेम आहे हेच सत्य आहे. हेच सत्य आहे ना? हेच सत्य आहे ना? होय. मग तू असाच विचार करत बस, माझं डोसकं खाऊन टाइमपास नको करू. शुभू असं काय बोलायलास? मी टाइमपास करालोय? मला तर माझं प्रेमच दिसत नाही.
आलंच ना परत? तुम्ही आहेस होय? स्वीटी, हं? शुभूच्या मनात तुझ्याबद्दल हळवा कोपरा आहे ना? तू मस्त हेच वाटायला ना हा. तो तुझ्याशी बोलत नाहीये ह्याचं कारण फक्त आणि फक्त श्रावणी आहे. खरंय तुमचं. श्रावणीच माझ्या आणि शुभूच्या मध्ये भिंत बनून उभी राहिली आहे. पण श्रावणीला हटवणं एवढं काही अवघड काम नाहीये. थोडंसं डोकं चालवलंस ना तर सहज सगळं शक्य आहे. आणि मी आहे ना तुझ्या बरोबर कायम. होय, ते आहेच की. शुभूचं खरंच तुझ्यावर प्रेम आहे, नाहीतर त्याने तुला का वाचवलं असतं सांग बरं? होय की. त्याच्या मनात माझ्यासाठी थोडी तरी जागा आहेच. फक्त आता ती जागा मला कन्फर्म करायची आहे. हो ना? मग मी सांगते तसं वाग. शुभूच्या मनात जर तुझी जागा तुला कन्फर्म करायची असेल तर श्रावणीला हटवणं महत्वाचं आहे. बघाच त्या श्रावणीची मी कशी वाट लावतो. कशी कशी वाट लावणार आहेस? कारण की मी काय तर नक्की करत. असं होत नाही स्वीटी. काहीतरी करेन नाही, त्यासाठी आपल्याला प्लॅनिंग करावं लागतं. प्लॅनिंग तर केलं पाहिजे. सांगा की काय करू? हे बघ, श्रावणीला विश्वंभरचे 1 लाख रुपये द्यायचे. हा. श्रावणी आणि शुभू मिळून कसेही ते उभे करतील.